वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग मत्तय शुभवर्तमान याचा 10वा अध्याय वचने 28 ते 32. मत्तय शुभवर्तमान याचा 10वा अध्याय वचने 28 ते 32. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत, त्यांना भिवू नका. तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावयास तो समर्थ आहे, त्याला भ्या. 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही, तथापि तुमच्या पित्या वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यातले सर्व केस देखील मोजलेले आहेत. तुम्ही भिवू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसासमोर मला पत्करील, त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, मत्तय शुभवर्तमान 10वा अध्याय वचने 28 ते 32 या वचनापर्यंत वाचलेल्या शास्त्रभागात असे पाहावयास मिळते की येशू आपल्या शिष्यांना कामगिरीवर पाठवत आहे. या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना सांगतो, परराष्ट्रांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोम्रोनाच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. तो त्यांना अधिकार देत आहे, आज्ञा देऊन त्या ठिकाणी तो पाठवत आहे. 28 या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी तो म्हणत आहे, त्यांना भिवू नका. विशेष आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाही, अशांना तर भिवू नका. आणि खरोखर ज्यावेळेस प्रभूच्या कार्यासाठी, सेवेसाठी आम्ही बाहेर पडतो, त्याची सुवार्ता गाजवतो, इतरांना देवाच्या राज्यामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करतो, ज्यावेळेस जे लोक अंधकारात जीवन जगत आहे त्यांना प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो, त्यावेळेस अनेक अशी अडखळणे आमच्यासमोर येतील किंवा उभे राहतील. तर त्यावेळेस तो म्हणत आहे की तुम्ही त्यांना भिवू नका, कारण त्या लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, तर सदैव त्याला विरोध करत आलेले आहेत आणि तो विरोध आजपर्यंत चालू आहे. प्रियांनो,
आणि म्हणून या सेवा कार्यामध्ये देव जो आहे त्याच्या लेकरांना त्याचं कुंपण, त्याचं प्रोटेक्शन देत आहे. तो म्हणत आहे की तुमच्या डोक्यावरले केस देखील मोजलेले आहेत. म्हणजे आमचं जीवन त्याला ठाऊक आहे. जो आत्मा आमच्या शरीरामध्ये त्याने दिलेला आहे त्या आत्म्याचा कोणी नाश करू शकत नाही. आणि म्हणून जो आत्मा देवाने या शरीरामध्ये दिलेला आहे तो पुन्हा एकदा आपल्याकडे तो घेऊन जाणार आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की तुम्ही भिवू नका. आणि म्हणून हे सामर्थ्य, अधिकार त्याने आपल्याला त्याच्याद्वारे देऊ केलेला आहे. 32 वचनामध्ये तो म्हणत आहे की जो माणसासमोर मला पत्करील त्याला मी आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करेल. आपलं काम आहे देवाचं कार्य, त्याची सेवा करणं, त्याचं वचन इतरांना घोषित करणं. परंतु बऱ्याच वेळा लोक ऐकून घेणार नाही, तर सदैव विरोध करतील. आणि म्हणून सुवार्ता सांगून त्यांना देवाच्या हातामध्ये सोपवणं खूप गरजेचं आहे. जे लोक देवाचा स्वीकार करणार नाही, मुखाने कबूल करणार नाही, रोम 10:9 म्हटलेलं आहे, येशू प्रभू आहे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने मेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होईल. आणि म्हणून जे अंतःकरणाने विश्वास ठेवतील आणि मुखाने कबूल करतील अशा प्रत्येकाचं तारण होईल. परंतु जो ख्रिस्ताला नाकारील, ख्रिस्त देखील एक दिवस त्या पित्यासमोर, स्वर्गातील देवासमोर तो मनुष्याला नाकारेल. आणि म्हणून जरी त्या लोकांनी नाकारलं, परंतु आम्ही पाहतो की देव जो आहे त्या गोष्टीचा झाडा घेणार आहे. आणि म्हणून आज या वचनाच्याद्वारे देव आम्हाला अधिकार, आज्ञा देत आहे आणि त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग करावा आणि त्याचं गौरव करावं हे आमचं कर्तव्य आहे. देवबाप या वचनाच्याद्वारे आपणास आशीर्वाद देव. प्रिय बापा, धन्यवाद, तुझी स्तुती, तुझं गौरव करतो. तू चांगला आहे आणि तू आमचं उत्तम मेंढपाळ आहे. जे काम, जी सेवा, जी जबाबदारी तू आम्हाला दिलेली आहे, ज्याप्रमाणे शिष्यांना कामगिरीवर पाठवलं, आज तू आम्हाला देवबापा म्हटलेलं आहे की जा जगाला सुवार्तेची घोषणा करा. आणि म्हणून आम्ही तुझं कार्य, तुझी सेवा करावी आणि पुष्कळ असे आत्मे तुझ्या राज्यात आणावेत, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करतो. आजचं संपूर्ण वेळ क्षण सर्व तुझ्या स्वाधीन आणि अधीन करून येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन. जय श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.